कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून. कशाला ते बोलतायत जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. सुनेत्रा ताई आहेत त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? साहेब, राज्यसभेसाठी आपलं नाव जवळपास निश्चित होतं, सगळं निश्चित होतं. मात्र त्यानंतर ते झालं नाही. मग आपल्या समर्थनार्थ पोस्टर्स देखील लागले होते, येवल्यात लागले, नाशिकला लागले. हे बघा, मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून. पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांचेसुद्धा जी काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे. मी म्हटलं समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे. फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे. खासदारसुद्धा निवडून आले. तर मग म्हटलं आता ठीक आहे, मला राज्यसभेत 2 वर्षाचं आहे, मी जातो आणि इथे जे आहे समीर भाऊ यांना आपण मंत्री करूया. परंतु तो पिरियड जो आहे कम्युनिकेशन गॅपचा तो फार कमी होता. मी जरी 15 दिवस अगोदर सांगितलं तर विचाराची देवाणघेवाण काही कदाचित पडदिशी झाली नाही. आणि त्याच्यामुळे मग ते एवढा कमी पिरियड राहिला की त्यांनी सांगितलं आता ताबडतोब होणं काही शक्य दिसत नाही. ज्या वेळेला पूर्ण मतदारसंघामध्ये अजून आमच्या इथे पण काही मंत्री नेमायचे आहेत, आणखी BJPचे पण काही मंत्री अजून त्यांच्या जागा शिल्लक आहेत, काही त्यांना बदलायचे पण असतील, काही कोणाला काय करायचं असेल. तर हे जेव्हा रिशफल होईल त्यावेळेला आपण त्याचा नक्की विचार करू. समीर भाऊंना पुढे त्याच्यामुळे मी गप्प बसलो. आता मला ते तुम्ही म्हणाले की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे. अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्यासाठी बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना. साहेब, पक्षच आमचा आहे. त्यावेळेला हे सगळं नाव जाहीर करत होतं राजेंद्र जैन यांचं. त्यावेळेला सांगितलं की प्रादेशिक समतोल साधण्याचा एकूण प्रयत्न झाला. ज्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत गोंदियामधनं, त्याच ठिकाणी राजेंद्र जैन यांना संधी दिली जाते. हा कुठला प्रादेशिक समतोल साधला जात होता? काय नेमकं असं धोरण आपलं? पक्षाने निर्णय घेतला त्यावेळेला साधक बाधक चर्चा झालेली आहे, निर्णय झाला. त्यांची आता म्हणजे बिनविरोध निवडसुद्धा झालेत. आता तिच्यावर काय चर्चा करायची?